नमस्कार. मी प्रभाग नंबर 6 मध्ये उभे आहे आणि प्रभाग नंबर 6 मध्ये मी ओपन महिला मधून इच्छुक याचा फॉर्म भरलेला आहे उमेदवारीचा. बाकीचे प्रश्न मी वार्डात याच्या आधी काम केलेले आहे. वार्डाची डेनिस लाईन केलेली आहे, वार्डातले शौचालय बांधलेले, वार्डातलं पाईपलाईनचं काम केलं, लाईटचे खंबे टाकले. म्हणजे जे नगरसेवकला पाहिजे ते काम मी ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यामुळं मला पुढं काही अडचण येणार नाही. आणि ते काही कोणत्या आमदाराच्या खासदाराच्या निधीतून नाही केलेलं मी ते काम. मी महानगरपालिकेच्या फंडातून काम केलेलं आहे. आता घरकुलची जे योजना आहे ते 22 पासून जे नागरिक आहे ते फॉर्म भरतात आहे. आता शेवटची तारीख आहे 16 तारीख. त्याला तुम्ही कसं करता? त्याला मला वाटतं आम्ही याच्यात आलो, सत्तेमध्ये आलो तर आम्ही ती तारीख वाढवून घेणार आणि हरेक नागरिकांना घरकुलची सुविधा भेटावा त्याच्या मध्ये आम्ही सहभाग घेऊन त्यांचे फॉर्म भरून घेणार. आणि जे रस्त्याची जी समस्या आहे त्याच्याबद्दल जे अतिक्रमण होणार आहे, चालू आहे त्या संदर्भात हे बघा, जे शासनाचे नियम आहे त्या शासनाच्या नियमानुसार चालणार आहे ते. आणि ते कधी शासन नियम तोडून आणि काम करत असेल तर त्याला नक्कीच आम्ही अडवू. बाकीच्या शाळांमध्ये जे महानगरपालिकेची शाळा आहे, बाकीची जी शाळा आहे त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू झालेला आहे. आपण सगळ्या शाळेमध्ये करण्याची, आपण सत्तेमध्ये आल्याच्या नंतर सगळ्या शाळेमध्ये सीबीएस पॅटर्न चालू करण्याची मागणी करू. बाकी आणि इथे व्यायाम शाळा किंवा जे मुली असतात त्यांचे लग्नासाठी जे हॉल आहे किंवा ते आहे त्याच्यासाठी काय? माझं याच्या आधी पण मी निवेदन दिलेलं आहे. महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधून देण्यात यावं. म्हणजे कोण्या जातीचं नाही, कोण्या पातीचं नाही, सर्व धर्म समभाव. म्हणजे सगळ्या धर्माचे तिथं लग्न, साखरपुडा, एंगेजमेंट, म्हणजे जे बी काही काम असन सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे, हिंदू समाजाचे, बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे, ऋषी समाजाचे, सगळ्या समाजाचे जे बी काही कार्यक्रम होतील ते तिथं झाले पाहिजे अशी माझी संकल्पना आहे. वाढती संख्यामुळे हे डीपीवर खूप लोक असतात, त्या संदर्भात तुम्हाला एमएससीबी मध्ये तुमचं काय भूमिका आहे? एमएससीबी मध्ये म्हणजे हे बघा, म्हणजे जास्तीत जास्त ते डीपी वाढवून देण्यात यावा आणि ज्या डीपीवर जास्त लोड आहे त्याचा लोड कमी करण्यात यावा. बरेच नागरिकांची मागणी आहे की जिथे जे शमशान आहे शमशानची पण काही झालेली नाही आहे. मी शमशान भूमीसाठी मी लढत आहे आणि माझा लढा चालूच राहणार आहे. ती फक्त मातंग समाजाची असो या हिंदू समाजाची असो या मुस्लिम समाजाची असो, सगळ्या मशानभूमी सुशुद्धीकरण झालं पाहिजे हीच माझी भूमिका राहणार आहे. कलेक्टर ऑफिस मध्ये जे जागा होती, बरेच लेबर कॉलनी होती, लेबर कॉलनी तोडण्यात आली आहे, त्या जगामध्ये काय तुमचं असणार आहे? त्या जागेचं मी अजून काही त्या जागेच्या संदर्भात मी काही चौकशी वगैरे केलेली नाहीये. मी नक्कीच सत्यात आल्यावर मी त्या जागेची चौकशी करून आणि योग्य तेच काम तिथं झालं पाहिजे असं माझा ध्यास राहील. लोक आतापर्यंत बेघर आहे त्यांना पण आता काही योजना मिळाली आहे, कारण ते आता तुमचे मतदान आहे ते कुठे पण गेले ते तुम्हाला येऊन मतदान करतील, त्यांच्यासाठी काय? ते म्हणजे ते प्रामाणिकपणाने येतात, आपलं मतदान बजावतात आणि जातात. त्यांच्यासाठी मी सत्तेमध्ये आल्याच्या नंतर खरंच मी त्यांच्यासाठी माझ्याकडून जे काही होतंय तेवढं मी ते करणार. शिवसेनेमध्ये हे महिलांना आणि जे आहे युवांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदान सगळ्यात युवा पिढीना तर मतदानाचा आपला हक्क आहे आणि ते हक्क आपण बजावलाच पाहिजे आणि मतदान करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण मतदान केलंच पाहिजे. लाडकी बहीण योजना संदर्भ काय? लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे आणि त्यामुळं महिलांच्या म्हणजे महिलांना 2 पैसे त्यांच्या हातामध्ये येतात. महिन्यानं म्हणा किंवा 2 महिन्यानं म्हणा किंवा एकखटी 3-3 हजार रुपये म्हणा. आता 1,500 रुपये टाकलेले आपल्या देवा भाऊनी आणि शिंदे साहेबांनी.
मग आता काय पुढे काय होणार आहे, पुढे पण ही योजना चालणार आहे? पुढे ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहे. आम्ही सत्तेमध्ये आलो तर अजून याच्यात जी आमच्याकडून होईल भर ती वाढवून आम्ही ही योजना चालूच ठेवू. मोठा विषय हे नालीचा आहे. नाली सफाईवर काय होत नाही त्यामुळे. नाले सफाई म्हणा, आता जे बी काही काम रखडलेले आम्ही सत्तेमध्ये आल्याच्या नंतर 100% आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे. आम्ही कामच विकास करणार आणि तुम्ही विकासालाच मतदान करा हे आवाहन केलेले आहे आम्ही नागरिकांना. नागरिक नक्कीच आम्हाला आमच्या सोबत आहे आणि त्यांचा जनादेश आमच्या सोबत आहे आणि ते आम्हाला नक्कीच निवडून आणतील हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आपलं नाव आणि पद आणि हे सांगा. मी मीना विजय मिसाळ, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस. येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी घरातून निघून बाहेर पडून मतदान भरभराटीने करावा हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे.